नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय माहिती पाहणार आहोत. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी लढ्यानंतर स्थापना झाली. तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई असून उपराजधानी ही नागपूर आहे. प्रशासकीय संरचना एकूण 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात. उपविभाग 129, तालुके 358, ग्रामपंचायती 27,900 पेक्षा जास्त आहेत. पंचायत समित्या ह्या 351 आहेत. जिल्हा परिषदा 34 आहेत, कारण मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याकरता जिल्हा परिषद नाही. महानगरपालिका 29, नगर परिषद 231, नगरपंचायती 129 आणि गावे जवळजवळ 43,655 पेक्षा जास्त गावं महाराष्ट्र राज्यात आहेत. तर विधिमंडळ सदस्य 288, विधानसभा आणि विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. संसदेत लोकसभेच्या 48 सदस्य आणि राज्यसभेचे 19 सदस्य आहेत. राज्य शासनामध्ये राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, तर राज्य सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात एकूण 6 महसूल विभाग असून पहिला कोकण विभाग. कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्याचा समावेश होतो. तर पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. अमरावती विभागात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश होतो. आणि नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो.